वगैरे आहेत ना, ते थोडेसे असा कोरडा टाकण्यासाठी हिरवी मिरचीची पेस्ट आहे, अद्रक लसूण वगैरे टाकलेलं आहे, त्याची पेस्ट. सपक वरण जे आहे ते करणार आहे. आणि नमस्कार मैत्रिणींनो, सोहम आर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे गोबीचा पराठा. हिवाळा आहे त्यामुळे बघा पराठे जे आहेत ते भरपूर खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे जे आहेत ना ते रोज घरी बनले जातात. तर म्हटलं चला गोबीचा पराठा जो आहे तो मी आज करत आहे आणि तोच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर या ठिकाणी मीठ वगैरे मिक्स करून ठेवलेलं आहे. गोबी छान असा किसून घ्यायचा आहे आणि 5 मिनिट याला मीठ वगैरे लावून ना साईडला ठेवायचं आहे. पाणी सुटल्यानंतर घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि याला नंतर फोडणी करायची आहे. त्यामुळे पराठे बघा अगदी छान असे खुसखुशीत बनतात. याला पाणी सुटेपर्यंत पीठ जे आहे ते मी मळून घेणार आहे. या ठिकाणी मीठ वगैरे टाकून याच्यामध्ये पाणी वगैरे सुटण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पीठ जे आहे ते देखील या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. थोडंसं घट्ट जे आहे ना त्या पद्धतीने हे जे पीठ आहे ते ठेवायचं आहे. डाळ जी आहे ती लावलेली आहे. आता टोमॅटो जे आहेत ना ते थोडेसे भाजून घेते. याची चटणी जी आहे ती बनवायची आहे. चटणीसाठी बघा या ठिकाणी टोमॅटो जे आहेत ते मी असे भाजून घेतले, तेल टाकलेलं आहे आणि यामध्येच लसूण जो आहे तो देखील टाकलेला आहे. आणि मसाला राईस करणार आहे तर त्यासाठी बघा कांदा जो आहे, उभा कांदा जो आहे तो मी कापलेला आहे. तर असा उभा कांदा जो आहे तो देखील मी कापून ठेवलेला आहे. आता याला पाणी सुटलेलं आहे, आता पिळून घेते याला. बघा हा जो कोबी आहे असा मी पिळून घेतलेला आहे. असा कोरडा होतो असा पिळून घेतल्यामुळं. तर याला जे आहे ते फ्राय करायचं आहे. थोडंसं तेल वगैरे टाकून याला फ्राय करणार आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी कढई जी आहे ती गरम झालेली आहे. तर थोडंसं तेल जे आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. क्लीन केलेला आहे. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले जे आहेत ते भरायचे आहेत, ते मी आता नंतर भरून घेते. तर थोडेसे जिरे जे आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. त्यानंतर ही लाल मिरची आहे ती टाकणार आहे. याच्यामध्येच टाकणार आहे हा थोडासा हिंग, थोडासा हिंग टाकायचा आहे. या ठिकाणी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली होती. डाळ अगदी मऊ शिजलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळ देखील वापरू शकता. कधी तुरीची डाळ कधी मुगाची डाळ या पद्धतीनं वरण जे आहे ते मी करत असते. कारण बघा मुलांना या पद्धतीनं जेवण जे आहे ते आपण दिलं पाहिजे. जेवढं आपण पौष्टिक मुलांना देऊ तेवढं चांगलं असतं. तर या ठिकाणी बघा काय आहे की सगळी तयारी जी आहे ती मी आधीच करून ठेवलेली होती. त्यामुळे स्वयंपाक जो आहे तो अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो. तर मुलं शाळेतनं येण्याच्या आधी हे सगळं मी तयार करून ठेवत असते. कारण आल्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे जो आहे तो देखील मला घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीनं जे आहे ते अगदी साधं जेवण जे आहे ते मी आज बनवत आहे. तर या ठिकाणी बघा वरणाला फोडणी वगैरे झालेली आहे आणि वरून टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. तर याच्यामध्ये बघा हिंगाची फोडणी केल्यामुळे वरणाला एक वेगळीच चव येते आणि याच्यावरनं जर तूप टाकलं तर खूप छान असं हे वरण लागतं. मैत्रिणींनो, कोबीचा पराठा ज्यावेळेस आपण बनवत असतो बघा त्यावेळेस आपल्याकडनं बऱ्याचशा चुका ज्या आहेत ना त्या होत असतात. तर बघा कोबीचा पराठा 2-3 वेळेस बनवल्यानंतर माझ्याकडनं आता परफेक्ट असा हा जो पराठा आहे तो बनला जात आहे. तर बघा या ठिकाणी काय होतं की मॉइश्चर जे आहे ना कोबीमध्ये जास्त असतं. पूर्णतः मॉइश्चर गेल्यानंतरच याचे पराठे जे आहेत ना ते बनवायचे आहेत. त्यानंतर बघा पराठे किती मस्त आणि छान बनतात. तर या ठिकाणी पूर्ण
कोबीचा जो काही पाणी आहे ते पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलावरती थोडंसं याला परतायचं आहे। यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकलेले आहेत, हळद आहे, लाल तिखट आहे, थोडेसे धने पावडर आणि जिरे पावडर असेल तरी चालेल। असं टाकून मस्त असं याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यातलं पूर्ण मॉइश्चर बघा निघून जातं आणि मगच याचे पराठे जे आहेत ते बनवायला घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये बघा आलं, लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे, त्यामुळे देखील या पराठ्याला वेगळीच अशी चव येते। तर याची जी काही पूर्वतयारी आहे ती मी आधीच करून ठेवलेली आहे आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जी काही छोट्या गोष्टीची तयारी असते किचनमध्ये ती तुम्ही आधीच करून ठेवत जा। तर बघा, लसूणची पेस्ट असेल, अद्रकची पेस्ट असेल किंवा अशी हिरवी मिरचीची पेस्ट असेल ती तुम्ही आधीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। ज्यावेळेस आपण असा स्वयंपाक बनवत असतो त्यावेळेस आपला स्वयंपाक लवकर होतो आणि आपण अगदी कमी वेळामध्ये आपला स्वयंपाक जो आहे तो तयार करू शकतो। तर बघा, मस्त असं पेस्ट जी आहे ती मिक्स झालेली आहे। थंड जे आहे ते बॅटर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे गरमागरम असे कोबीचे जे पराठे आहेत ते बनवायचे आहेत। यांच्या डब्यामध्ये बघा टोमॅटो आणि कांद्याची जी चटणी आहे ती बनवलेली होती। टोमॅटोला अगदी हलकसं परतायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कच्चा कांदा जो आहे तो टाकायचा आहे आणि वरून याच्यावरती फोडणी करायची आहे। तर ही चटणी त्यांना खूप आवडलेली होती, त्यामुळे त्यांनी म्हटलं की ही चटणी जी आहे ती परत बनव। तर त्यांच्यासाठी ही चटणी जी आहे ती मी बनवलेली आहे। तर हे जे बॅटर आहे ते देखील परतून झालेलं आहे। 5 मिनिट याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतरच याचे पराठे जे आहेत ते बनवायचं आहे। बघा, या ठिकाणी हे जे बॅटर आहे ते अगदी थंड करून घ्या आणि त्यानंतरच याचे पराठे जे आहेत ते बनवा। जिरा राईसवर थोडेसे काजू जे आहेत ना ते मी हे करणार आहे, टाकणार आहे। दाल तडका जो आहे तो बनवलेला होता, त्यामुळे म्हटलं की चला साधा सिंपल असा जीरा राईस बनवूयात आणि या जीरा राईसवर थोडेसे तळलेले काजू जे आहेत ते टाकणार आहे। काजू तळल्यामुळे काजूला एक कुरकुरीतपणा येतो आणि राईस जो आहे तो छान लागतो। याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीही टाकलेले नाहीत, त्यामुळे म्हटलं की चला थोडेसे तळलेले काजू टाकूयात। चटणी देखील छान झालेली आहे। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही लाल कलरचे डार्क असे टोमॅटो यूज करा, त्यामुळे काय होतं चटणीचा कलर जो आहे तो छान असा डार्क येतो। तर या ठिकाणी जे टोमॅटो होते ते थोडेसे फेंट होते, त्यामुळे चटणीचा कलर देखील फेंट आलेला आहे आणि या चटणीमध्ये थोडेसे पुदिना जो आहे तो देखील मी टाकलेला आहे। तडका जो आहे तो तयार झालेला आहे। चटणीला तडका आणि काजू जे आहे ते मी एकदाच फ्राय करत आहे। बघा, आपण असे पटापट काम केल्यामुळे आपला किचन मधला टायमिंग जो आहे तो खूप वाचतो आणि आपल्या डोक्यामध्ये सतत असतं की याच्यानंतर आपल्याला कोणतं काम करायचं आहे, याच्यानंतर कोणतं काम करायचं आहे। त्यामुळे बघा आपलं काम जे आहे ते अगदी फटाफट होतं, नाहीतर मग आपला किचनमध्ये भरपूर वेळ गेला तर मग आपण आपल्या कामासाठी दुसऱ्या वेळ देऊ शकत नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने किचनमध्ये आल्यानंतर काम करा। भाजी, भात, पोळ्या या टप्प्याटप्प्याने काम केल्यामुळे आपला स्वयंपाकाचा जो वेळ असतो तो बराचसा वाचतो। तर तडका जो आहे तो देखील चटणीवरती मस्त असा टाकून झालेला आहे। आता याला सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते, त्यामुळे खाताना सोपं पडतं। नाहीतर मग हे मिक्सरचं भांडं जर असंच याच्यामध्ये चटणी वगैरे असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा नंतर हे यूज करायला फार अवघड जातं। त्यामुळे म्हटलं की चला लागलीच सर्व्हिंग बाउलमध्ये याला काढून घेऊयात। तर ही टोमॅटोची चटणी घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये बनवणार आहे गरमागरम पराठे।
मैत्रिणींनो, पुरणपोळी आपण कशी बनवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी हे गोबीचे पराठे जे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत। तर बघा या ठिकाणी जे बॅटर आहे ते छोटंसं कणकेचा गोळा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बॅटर भरून त्याचे जे पराठे आहेत ते लाटायचे आहेत। नाहीतर तुम्ही दुसरी देखील पद्धत या ठिकाणी वापरू शकता, ती म्हणजे बघा छोटीशी चपाती लाटायची आहे, त्याच्यावरती हे बॅटर पसरवायचं आहे। दुसरी चपाती लाटून हे जे बॅटर आहे ते छान असं पसरून घ्यायचं आहे, त्यानंतर देखील तुम्ही याचे पराठे जे आहेत ते लाटून घेऊ शकता। तर दोन्ही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मला ही सोपी पद्धत वाटते, त्यामुळे मी हीच पद्धत जी आहे ती या ठिकाणी करत आहे। अगदी गरमागरम खुसखुशीत छान असे याचे पराठे जे आहेत ते तयार होतात। याच्यावरती तूप टाकलं तर खूप छान लागतात, नाहीतर दही देखील तुम्ही टाकून खाऊ शकता। तर असे गरमागरम हे जे गोबीचे पराठे आहेत ते मी बनवून घेत आहेत। हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे। मुलांना बघा कुरकुरीत पराठा जो आहे तो आवडतो, त्यामुळे या ठिकाणी असा लाकडी ठोकळा जो आहे तो घेतलेला आहे। याच्यामुळे देखील पराठे जे आहेत ते खूप छान खुसखुशीत असे होतात। तर दही बरोबर हे पराठे खूप मस्त लागतात। तर मुलांना हे पराठे फार आवडलेले होते। तर तूप जे आहे ते याच्यावरनं टाकायचं आहे। तूप टाकून शेकल्यानंतर तर आणखीन चव जी आहे ती खूप छान लागते। तूप जे आहे ते संपलेलं होतं म्हणून तुपाचा काही वापर केलेला नव्हता, थोडंसं तेल वगैरे लावूनच हे पराठे जे आहेत ते बनवलेले आहेत। आणखीन एवढ्या बॅटरचे पराठे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर मस्त असा गरमागरम हा गोबीचा पराठा हिवाळ्यामध्ये खायला बघा खूप छान आहे। तर अशा पद्धतीचे जे पराठे आहेत ते तुम्ही नक्कीच बनवून बघा। चटणी, जीरा राईस, दाल तडका आणि त्याबरोबर गरमागरम असे गोबीचे पराठे जे आहेत ना ते तयार झालेले आहेत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।